तुळशीचा रस हा कानाच्या भरपूर आणि सर्वच आजारावरती खूप गुणकारी आहे. म्हणजे पहा, ज्या लोकांना व्यवस्थित ऐकू येत नाही, कान दुखतो, कानातून पाणी येतं, कानातून पस पू येतो, कानातून आवाज येतो, कानातून घाण येते, ऐकू कमी येते, म्हणजे कानाचे सर्वच आजार, या सर्वच आजारामध्ये जर तुळशीचा एक थेंब रस काढून तुळशीची पानं घेतली, स्वच्छ धुतली, हे हातावरती आपलं फक्त रगडले आणि ह्याचा जर एक थेंब कानामध्ये टाकला तर यामुळे कानदुखी त्वरित बंद होते. ज्या लोकांना ऐकू कमी येतं, बहिरेपण आलेला आहे किंवा अचानक कान दुखू लागलेला आहे, याच्यावरती अद्रक जे आपण स्वयंपाकघरामध्ये असतो, आले, हे आल्याचा तुकडा खूप गुणकारी आहे. आपले शेंगदाणे एवढ्या आल्याचा तुकडा घ्यायचा, त्याला अग्नीवरती आपलं गॅसवरती थोडंसं भाजायचं. भाजल्यानंतर हा थोडंसं चेचा स्वच्छ कपड्यामध्ये टाकून याला वस्त्रगाळ करायचं, एक थेंब फक्त, आणि कानामध्ये टाकायचा. आठवड्यातून 2-3 वेळा जर टाकला, 2 ते 3 आठवडे जर हा कोर्स केला, तरी ज्या लोकांना ऐकू येत नाही किंवा बहिरेपण आहे त्यांची समस्या बंद होते. कान दुखत आहे, एकदाच टाका, कान दुखायचं बंद होऊन जाईल. तिळाचं तेल हे सुद्धा आपल्या कानाच्या आजारावरती किंवा कानाच्या वेगवेगळ्या विकारावरती खूप गुणकारी आहे. ज्या लोकांना वारंवार कानाची समस्या येते, ह्यांनी घरामध्ये तुम्ही तेलच बनवून ठेवू शकता. म्हणजे अर्धी वाटी तिळतेल घ्या, या अर्धी वाटी तिळतेलामध्ये 3-4 लसूण पाकळ्या आणि 1 चमचे मेथीचे बिया दोन्ही एकत्र घेऊन थोडंसं चेचायचं, तिळतेलात टाकायचं. यातली लसूण पाकळे लालसर होईपर्यंत हे तेल मंद अग्नीवरती हलवून गरम करायचं. तेल गरम झालं, ठेवा बाजूला. थंड झाल्यानंतर गाळून घ्या, एखाद्या ड्रॉपमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपताना हे कानामध्ये टाकायचं. कानाचा बहिरेपणा असेल, कानात होल असेल, कानातून वेगवेगळे आवाज येत असतील, कान दुखत असेल, बऱ्यापैकी कानाच्या सर्व समस्यावरती खूप गुणकारी आहे. कान दुखतोय, कानदुखीवरती ओवा दूध हे सुद्धा खूप गुणकारी आहे. म्हणजे पाव कप जर दूध घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा थोडासा ओवा चेचून टाकला, हे गरम करायचं, उकळायचं. उकळून थोडंसं ते मिक्स झालं, गाळून घ्या आणि कोमट असताना, म्हणजे थोडंसं सोमट असताना हे जर कानामध्ये 2-2 थेंब टाकले तर यामुळे कानदुखी त्वरित बंद होते.